आजच्या व्लॉगमधला विशेष पार्ट तेच आहे की आपण नवरात्रीमध्ये तर देवीचं दर्शन करतोच, पण नवरात्री नंतर पण आपण देवीचं दर्शन करता येतं, ते म्हणजे आपल्याला दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन नंतर श्री सिद्धिविनायकचा प्रसाद पण आपल्याला मिळाला आहे. म्हणजे एकदम असं आतमध्ये चाळीमध्येच आहे देवी. S3चे व्लॉगने आमच्या मुंबईच्या श्री महालक्ष्मी मंडळाला भेट दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद करतो. आणि ब्लॉगच्या एंडला पण काहीतरी स्पेशल आहे, तर ते पण नक्की बघा आपण. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये, म्हणजे SCJ ब्लॉग्समध्ये. तारीख 5 नोव्हेंबर आणि वेळ झालेली संध्याकाळचे लगभग 5 वाजायला आलेले आणि मी आलेलो आहे शिवडीमध्ये. आता नवरात्री झालेली आहे, तर नवरात्रीनंतर दिवाळीमध्ये पण इथे देव्या बसतात शिवडीमध्ये. तर जे शिवडीमध्ये देव्या बसतात त्याला बोलतात शिवडी दीपोत्सव देवी. आणि इथं प्रत्येक जे देवी आहेत ते लक्ष्मी नाव दिलेलं आहे. म्हणजे आता ही शिवडीची श्री महालक्ष्मी, नंतर मग दुसरी आपल्याला राजलक्ष्मी भेटेल. मग पुढे आपल्याला जे मंडळ होते आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता भाईच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल सगळ्या देव्या वगैरे. अजून पण देवीचं दर्शन होईल. ॲक्च्युली मला पण माहिती नव्हतं की आपल्याला फक्त नवरात्रीमधल्या देवीचं पण दर्शन केलं होतं, तर मला हे पण माहिती नव्हतं की लक्ष्मीपूजन नंतर पण आपल्या मुंबईमध्ये आपल्याला देवी दर्शनाचा लाभ घेता येतो. आजच्या व्लॉगमधला विशेष पार्ट तेच आहे की आपण नवरात्रीमध्ये तर देवीचं दर्शन करतोच, पण नवरात्री नंतर पण आपण देवीचं दर्शन करता येतं, ते म्हणजे आपल्याला दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन नंतर. म्हणूनच देवी दीपोत्सव असंच म्हणतात ॲक्च्युली, आहे ना? बरोबर ना? देवी दीपोत्सव. देवी दीपोत्सव. ठीक आहे, चला मग आपले जे मुंबईमधल्या जे विशेष देवींचं दर्शन करू, शिवडीमधल्या देवींचं दर्शन करू. आणि किती तारखेपर्यंत असेल? म्हणजे लक्ष्मीपूजन कधी होतं? 31ला पहिली पाठ होती. 1 तारखेला लक्ष्मीपूजन होतं आणि 6 तारखेला बरोबर विसर्जन आहे. म्हणजे टोटल 6 दिवस देवी असते. 6 दिवस देवी. बरोबर. मग आता बघा, आपण आलो आहे शिवडीच्या श्री महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी आलो आहे. तर इकडूनच आपल्या ब्लॉगची म्हणजे समजा सुरुवातच होती. आता आपण कुठं उभा माहिती आहे का? इथे फोटो सेशन होतं, म्हणजे सेल्फी पॉईंटच आहे. बरोबर. दरवर्षी नसतो, पण यावर्षी बनवले काहीतरी वेगळं सेल्फी पॉईंट. म्हणजे तुम्ही आले तर इकडे पण फोटो काढू शकता. बस आता मित्रांनो जातो आतमध्ये, दर्शन करून येतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या देवीचं दर्शन करू. ठीक आहे, चला बघा, या बाजूने एंट्री आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊ. सरले आई, लेकरू तुझं वाट बघते तुझ्या पाठी, आता तरी खोलदार तुझ्या लेकरांसाठी. गणेश भाई, काहीतरी थैलीमधून प्रसाद दिसतोय मला. अरे धन्यवाद भाई, धन्यवाद. आणि आज काय विनायक चतुर्थी? विनायक चतुर्थी पण आहे आणि मंगळवार पण आहे. तर बोललो तर बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मस्त भाई. आपल्या गणेश भाईकडून आपल्याला बरोबर विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री सिद्धिविनायकचा प्रसाद पण आपल्याला मिळाला आहे. आता आपण दर्शन करू इच्छापूर्ती श्री महालक्ष्मीचा. शिवडीतली दुसरी देवी इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी. या बाजूलाच मी एंट्रन्स आहे. आता इकडून आपण आतमध्ये जाऊ. चला मग मित्रांनो, आपल्या इच्छापूर्ती श्री महालक्ष्मीचा विजय असो. चला, धन्यवाद भाऊ. चला मित्रांनो, आपले इच्छापूर्ती श्री महालक्ष्मीचं पण दर्शन झालेलं आहे आणि तिकडे जे आपले भाऊ भेटले होते, तर त्या भाईने आपल्याला पण प्रसाद दिला. ठीक आहे, तर चला प्रसाद खातो आणि पुढे पण अजून देवी आहे, तर त्या देवीचं जाऊन आपण दर्शन करू. ठीक आहे. पुढची देवी ना टेकडीवर आहे, बघू शकता. अशी थोडी टेकडी आहे, थोडं हाईट आहे, आपल्याला चढायचं आहे. म्हणजे थोडं टेकडीवर चढल्यावरच आपल्याला पुढं तिसऱ्या देवीचं आपलं दर्शन होईल. ठीक आहे, आता आपण दर्शन करूया A1 बाल मित्र मंडळ. तर यांच्या देवीचं दर्शन करू. समोरच आहे, हे बघा मित्रांनो, सुंदरशी अशी देवीची मूर्ती. बघा मित्रांनो, एकदम सुंदरशी अशी देवी आहे. मस्त आमचं दर्शन म्हणजे मस्त झालेलं आहे. म्हणजे जसं आपण एंट्री आतमध्ये केली ना की समोरच देवी आहे. आणि आज 5वा दिवस आहे ना, तर सत्यनारायणची पूजा पण चालू आहे बघा या बाजूला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय.
चला आता चौथ्या देवीचं दर्शन करू. तर ओम साई मित्र मंडळ तर यांचीच देवी आहे. तर आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन करू. ठीक आहे, हा मेन प्रवेशद्वार आहे. एवढंच आहे ना. चाळीमध्येच म्हणजे डायरेक्ट असं आतमध्ये गेलं तर. म्हणजे एकदम असं आतमध्ये चाळीमध्येच आहे देवी. ठीक आहे, आलोय मी आतमध्ये आणि मंदिरच आहे समजा. मंदिराच्याच आवारात देवी आहे. ठीक आहे, हे बघा पोहोचले. आता जाऊ, आता आतमध्ये दर्शन करावं. विसर्जन उद्या. अरे धन्यवाद दादा, धन्यवाद. तुझा नंबर बोल. चला, सुंदर शेषी देवी झाले आपलं दर्शन. आता आपण पुढच्या मार्गाला निघू. चला हर्षद दादा, धन्यवाद. भेटू नक्की. ओके, वेलकम. नक्की भेटू. चला ठीक. उद्या विसर्जन कमलेचं ग्राउंड मारून. हो चालेल. चला ओके, चला. आता आपण दर्शन करू आपल्या 5व्या देवीचं, म्हणजे काळेवाडीची श्री महालक्ष्मी. हे बघा, हा मेन प्रवेशद्वार आहे. काळेवाडीची श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार आहे. बस आतमध्ये थोडं टेकडीवर वरती गेले की आपल्याला देवीचं पण दर्शन होईल. मस्त कंदील पण लावलेत. जाऊ आता सरळ मेन प्रवेशद्वार, काळेवाडीची श्री महालक्ष्मी. खेळ पण चालू आहे, स्पर्धा चालू वाटतं. मग आतापर्यंत आपण 5 देवींचं दर्शन केलं. आता फक्त अजून 2 देवींचं दर्शन बाकी आपलं. तर आता ह्या गल्लीमध्ये आलो आहे, तर इकडे एका देवीचं समोर दर्शन करू आणि त्याच्यानंतर जस्ट ह्या गल्लीतनंच बाहेर आलं की ऑपोजिटला अजून एक देवीचं दर्शन करू आपण. आणि ब्लॉगच्या एंडला पण काहीतरी स्पेशल आहे, तर ते पण नक्की बघा आपण. ठीक आहे. गणेश भाई लय खुश होतं. क्या बात आहे गणेश भाई. काय खुश वाटते का? हां, की संकेत व्हायला मी देवीचं दर्शन इकडे घेऊन आलो शिवडीमध्ये म्हणून. येस. त्याला पण बरं वाटतंय. तुला बरं वाटतंय का नाही? नाही मस्त. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा. फील होतोय का नाही की भाई नवरात्री चालू आहे? नाही, मस्त एकदम नवरात्रीवाला फील. आणि अजून गोष्ट काय माहिती की एक सरप्राईज आहे ना, पण ते सरप्राईज मी फक्त ह्या ब्लॉगमध्ये हिंट देईल, पण ते सरप्राईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल. नेक्स्ट ब्लॉगमध्ये. येस, हा चालेल. ह्या ब्लॉगमध्ये हिंट देईल, पण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आपण काय गोष्ट आहे ती. हां बरोबर. शिवडीची राजलक्ष्मी हे बघा समोरच आहे. जाऊ आपण दर्शन करून येऊ. ठीक आहे. सरले आई, लेकरू तुझं वाट बघते तुझ्या पाठी. आता तरी खोलदार तुझ्या लेकरांसाठी. चला मित्रांनो, मग आपली जी शिवडीची राजलक्ष्मी या देवीचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर जस्ट समोरच्याच गल्लीमध्ये गेले तर आपल्याला इकडे दर्शन होईल मुंबईची श्री महालक्ष्मी. म्हणजेच कोणती देवी? शिवडीची लक्ष्मी माता. ही बसते म्हाडा बिल्डिंग कॉलनीमध्ये. हां. तर तेच आता या देवीचं पण दर्शन करू आणि मग आपला इकडेच ब्लॉग पण एंड करू आजचा. ठीक आहे. मला यायला पण सोपं पडेल, म्हणजे इथं शोधायची गरज नाही पडत. कोणाला बोला म्हाडा बिल्डिंग तर कोणी पण सांगेल. दिवाळीमध्ये आलात तर. येस, जवळच एकदम. आणि यांचं विषय कधी उद्या आहे काय? याचं पण बहुतेक उद्याच विसर्जन आहे, कारण की आता आतमध्ये मित्र आहे आपला, त्याच्याशी आपण थोडंसं बातचीत करूया. ब्लॉगमध्ये त्याला पण घेऊया. हां, तर तो पण सांगेल आपल्याला काय ते. येस. चला, या बाजूला मेन एंट्रन्स आहे. मग आता आपण आतमध्ये जाऊ. ठीक आहे. हे बघा, या बाजूला रांगोळी पण काढायचं काम चालू आहे.
पारितोषिक पण मिळालं वाटतं. शिवडीचा राजा गोविंदापद खाला साथर लावल्याबद्दल. मस्त बघा, हे बघा महाराजांची प्रतिमा पण आहे. चला मित्रांनो, आता आज जाऊ आणि आपल्या शिवडीची लक्ष्मी माता म्हणजेच मुंबईची महालक्ष्मीचं पण दर्शन करून येऊ. हे बघा या बाजूलाच आहे. महालक्ष्मीचा जय सो. S3चे व्लॉगने आमच्या मुंबईच्या श्री महालक्ष्मी मंडळाला भेट दिली, त्याबद्दल मुंबईचे श्री महालक्ष्मी मंडळ त्यांचा खरंच खूप खूप धन्यवाद करतो. आणि तुम्ही नक्की त्यांच्या चॅनेलला फॉलो करा आणि युट्यूबला पण फॉलो करा. दरवर्षी तुम्ही असं येत जा आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मग चला मित्रांनो, फायनली आपली जी मुंबईची श्री महालक्ष्मी होती तर या देवीचं पण दर्शन झालं. किती 7 देवी वगैरेचं दर्शन केलं ना आपण. हा, तर ते आपण शिवडीमधले देवी दीपोत्सव म्हणजे देवी दिवाळीमध्ये 7 देवी हे बसतात इकडे आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे आणि खूप छान मंडळांनी सर्व मंडळांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला, खूप प्रेम दिलं, बरं वाटलं. हो, प्रत्येक मंडळाने पण आपल्याला खूप सपोर्ट केला, तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर बस मित्रांनो, आता मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता तर ॲक्च्युली आमचं काहीतरी अजून पण थोडा एक वेगळा टेक पण झालेला आहे, पण तो टेक मी ह्या ब्लॉगमध्ये नाही टाकत आहे. तो टेकचा आपला वेगळा व्हिडिओ येईल, याच्यानंतरचा ब्लॉग येईल, तर तो पण नक्की चेक करा. बस मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता सध्या तर दिवाळी चालू आहे, तर पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभ दीपावली. आणि जाता जाता पुन्हा एकदा बोलूया आपण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, तर त्याचा टेक मी आताच घेतलेला गिव्हअवेचा. तर त्याच्यामध्ये गणेश भाईला पण थोडंसं झालं आपलं गिफ्ट, तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये चेक करा. आणि तो ब्लॉग शूट करताना आपल्या या भाई लोकांनी पण मदत केली मित्रांनी. काय मित्राचं नाव काय बोलला? वीर नांगरे. तर वीर नांगरेंनी पण मदत केली. तर आपल्या S3 ब्लॉग्सतर्फे ना तर थोडंसं स्वीट. ठीक आहे, हॅपी दिवाळी. चला, हॅपी दिवाळी. ठीक आहे, चला कोणी भाई निकलना आहे अभी. चला अभी निकलते. मतलब आम्हाला खरंच खूप लेट झालेलं आहे. भरपूर आम्ही सकाळपासून हे करतोय. येस.